आपलं जे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे, तिथं पवार साहेब अध्यक्ष आहेत, आदरणीय ताई कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी हे उपक्रम घेत आलोय. गेल्या वर्षी आपण साधारण 300-350 लोकांना हिअरिंग एड दिले. त्याच वर्षी आपलं गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड झालं की आपण एका दिवसात 6,500 लोकांना त्याचे हिअरिंग किट दिले. आणि ह्या वर्षी पण आपण हिअरिंग किट देतोय, पण हिअरिंग किट सोबत आपण काही लोकांना कमोड पण देतोय, काही लोकांना आपण प्रोस्थेटिक लेग जे आपण म्हणतो, जो आपला प्रोस्थेटिक पाय असतो, ते आपण त्यांना देतोय. व्हीलचेअर आपण अनेक लोकांना दिलेत. म्हणजे हा उपक्रम जो भरपूर वर्षापासून यशवंतराव चव्हाण सेंटर आदरणीय साहेब ताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो चाललेला आहे, हा आपण ह्या वर्षी परत इथं आज घेतलाय कार्यक्रम. आता इथं फक्त आपले बारामती तालुक्याचे साधारण 50 लोक आहेत. त्यांना आपण व्हीलचेअर, कमोड आणि प्रोस्थेटिक लेग असं आपण ते वाटप केली आहे. पण इथून पुढे मी त्यांना विनंती केली आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना हे सगळे किट दिले पाहिजेत आणि तसं आपण देणार पण. शिंदे अशा पद्धतीने तुम्ही एखादं पद राज्याच्या नेतृत्वामध्ये. आता आम्ही तिथं जर त्यांना वाटलं की आम्हाला त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे, जर आमची ताकद इथं तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर त्यांना वाढवायची असेल, तर मग ते नक्की आमचा विचार करतील, आम्हाला विश्वास आहे. आणि शशिकांत शिंदे साहेब हे एक निष्ठावंत नेते आहेत. पूर्वीपासून ते पवार साहेबांसोबत राहिले. पक्ष कुठला, अनेक लोकांना वाटलं की हे पण पलीकडे जातील, पण तसं न होता ते ठामपणे पवार साहेबांसोबत राहिले. लोकसभेला पण ते उभे राहिले. कठीण काळात ते पवार साहेबांसोबत उभे राहिले. लोकसभेला खरं तर ते खासदार झाले असते, पण ते पिपाणी आणि तुतारी त्या चिन्हाच्या सगळ्या घोळमुळं त्यांची तिथं खासदारकी गेली. थोडक्यात बहुतेक फार काय मतांनी ते तिथं पडले नाही. पण सतत जी काही जबाबदारी पवार साहेब त्यांच्यावर देत आले, त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि खूप चांगले असे एक नवीन प्रदेश अध्यक्ष आपल्याला मिळाले. आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की 100% आता येणारे जे काही निवडणुका असतील तिथं शशिकांत शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांना ताकद देऊन जास्तीत जास्त यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 100% मिळेल. या पदासाठी त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. रोहित दादा ना पण एक चांगलं पद आता पक्षाने दिलंय. रोहित दादा एक खूप चांगले युवा नेते आहेत आणि महाराष्ट्रभर ते फिरत असतात, चांगलं काम ते करत असतात. आता दुसऱ्यांदा ते आमदार झाले, त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि 100% पक्षाला त्यांचा फायदा होत आलाय. इथून पुढेही पक्षाला त्यांचा फायदा होईल. पण शशिकांत शिंदे साहेब शेवटी सिनियर आहेत, कॅबिनेट मंत्री ते राहिलेले आहेत आणि पवार साहेबांनी, जयंतराव पाटील साहेबांनी, ताईंनी विचार करूनच शिंदे साहेबांना ते पद दिलं असेल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग आहे, आरोप यादी आलेल्या आहे. तुम्हाला यामध्ये आक्षेप आहे का? आता आज आम्ही त्याच्यावर मीटिंग ठेवली आहे. आपले काही कार्यकर्ते आहेत ज्यांना आक्षेप आहे. आज संध्याकाळी मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि मग जे काय त्यांचे अडचणी असतील, जो काय त्यांचा आक्षेप असेल ते आपण कलेक्टरच्या समोर मांडणार.